नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज कार्तिक वद्य पंचमी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळखडामोडी. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा पंडित राम मराठे जीवन गौरव पुरस्कारानं ठाणे महानगरपालिकेनं केला सन्मान. जोपर्यंत पंखात बळ येत नाही तोपर्यंत घर सोडून जाऊ नका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा सल्ला. आणि सूरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाकोणाच्या दरवाज्यावर डोकं टेकवायला जात होतात आनंद परांजपे. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. पंडित राम मराठे यांचं संगीत क्षेत्राला मोठंच योगदान आहे. त्यांनी अफाट गायकीचं दर्शन नेहमीच घडवलंय. त्यांच्या नावाचा सन्मान मिळणं हा त्यांचा मिळालेला आशीर्वाद आहे असं मी मानतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी केलंय. पंडित राम मराठे जीवन गौरव पुरस्कारानं पंडित तळवलकर यांचा ठाणे महानगरपालिकेनं सन्मान केला. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाला ठाणेकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. गडकरी रंगायतांमध्ये त्याचा प्रारंभ झाला. ज्येष्ठ गायक डॉक्टर पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आलं. ठाणेकर रसिकांचं प्रेम भरभरून मिळत असल्यामुळं या शहरात कार्यक्रम सादर करताना नेहमीच आनंद होतो. आज मित्राचा सत्कार करण्यासाठी मी आवर्जून आलो आहे, असे उद्गार या प्रसंगी डॉक्टर अजय पोहनकर यांनी काढले. ज्येष्ठ गायक डॉक्टर पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना पंडित राम मराठे जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रुपये 51,000 रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर पंडित राम मराठे युवा पुरस्कारानं गायक निषाद बाकरे यांचा गौरव करण्यात आला. रुपये 25,000 रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल असं पुरस्काराचं स्वरूप आहे. त्याचबरोबर पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर काम केलेल्या 7 ज्येष्ठ कलाकारांचा डॉक्टर पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्यापैकी पंडित वासुदेव जोशी, पंडित प्रदीप नाटेकर, पंडित संजय मराठे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला. तर विदुषी शुभदा दादरकर, पंडित मधुबुवा जोशी, पंडित YT वैद्य आणि पंडित विश्वनाथ कानेरे यांना देखील हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राम मराठे यांचा कार्यक्रम रात्री 9 वाजता सुरू होऊन पहाटे 5 पर्यंत रंगत असे. त्यांच्याकडे अफाट ऊर्जा होती. विविध घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली होती. त्यांच्या नावाचं गुरुकुल ठाण्यात सुरू व्हावं अशी अपेक्षा या प्रसंगी पंडित सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्ष मी पंडित राम मराठे यांना संगत केली आणि त्यांच्या नावाचा पुरस्कारासाठी माझी निवड झाली, याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे मी आभार मानतो. त्यांच्या नावाचा महोत्सव होतोय याचं मला समाधान आहे. राम भाऊंना मी जवळून पाहिलंय. त्यांना ऐकताना 15 गवयांना एकत्र ऐकण्याचं समाधान मिळत असे. ते नट असल्यानं उत्तम नकला देखील करीत. त्यांची नक्कल दर्जाची असे की ती नक्कल कधी कधी गायकीत शिरायची हे कळायचंच नाही. ऐकणारे रसिक हे पंडित राम मराठे यांना ऐकत नसून त्या व्यक्तीला ऐकत असल्याची अनुभूती त्यांना घेत असतात. राम मराठे हे गायक, नट याचबरोबर तेवढ्याच तोलामोलाचे तबला वादकही होते, असं पंडित सुरेश तळवलकर यांनी यावेळी सांगितलं.
तर शास्त्रीय संगीताचा प्रवास करताना सत्व परीक्षा घेतली जाते। या प्रवासादरम्यान एक व्यक्ती प्रवास करत असते, पण त्या व्यक्तीच्या अवतीभोवती अनेक लोक असतात। त्या एका व्यक्तीला आत्मविश्वास तर अवतीभोवती असणाऱ्यांना विश्वास असतो। असा विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी केलेलं कौतुक म्हणजे हा पुरस्कार आहे, असं निषाद बाकरे यांनी सांगितलं। सूरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोकं टेकवायला जात होतात? अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केला? वैभव कदम याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे? डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब या 3 प्रश्नांची उत्तर द्या, असं जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना दिलंय। सूरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हनुमंत जगदाळे यांना अटक झाली, तेव्हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड आपण स्वतःला वाचवण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोकं टेकवायला जात होतात? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांच्याकडे का गेला होतात हे एकदा जाहीर करा। अनंत करमुसे यांना अमानुषरित्या मारहाण प्रकरणी आपल्याला 5 ऑगस्ट 2020 साली रात्री 8 वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की असं करू नका, तरी आपल्या खुशमस्कऱ्यांचं ऐकून कॅबिनेट मंत्री असताना देखील आपण पोलिसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करून बालिशपणा दाखवलात आणि पोलिसांचं करिअर बर्बाद केलं। याचं उत्तर द्या। वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येला आणि त्याच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? या 3 प्रश्नांची उत्तर द्या। अजितदादा आणि नामदार धनंजयजी मुंडे यांच्यावर बेछूट आणि बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात राहता। आपण 1 दगड माराल तर आम्ही 2 दगड मारू शकतो, हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना यावेळी दिला। केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयानं जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून 25 डिसेंबर पर्यंत देशव्यापी स्वच्छ शौचालय मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। स्वच्छ भारत मिशन अर्बन 2 आणि राज्य महाराष्ट्र मिशन अर्बन 2 यांच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील 9 प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवण्यात येते। ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणाने राबवण्यात येत आहे। ही मोहीम अखंडरित्या सुरू राहावी यासाठी महानगरपालिकेने 23 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि घनकचरा विभाग यांनी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची तपासणी केली। त्यातून प्रत्येक प्रभाग समितीतील 1 याप्रमाणे 9 शौचालयांची निवड या मोहिमेसाठी केली आहे। सार्वजनिक शौचालय ही नागरिकांना वापरण्यायोग्य सहज उपलब्ध होतील, म्हणजेच घरापासून जवळ, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरण स्नेही असतील या निकषांवर मोहिमेतील शौचालयांची निवड करण्यात आली। या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेनं निवड केलेल्या सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी 25 डिसेंबर पर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे। त्याचबरोबर शहरातील सर्वच सार्वजनिक प्रसाधन गृहांच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे। अंबरनाथ शहरातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 121 कोटी रुपयांचा भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे। शहरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या नाट्यगृह, तरण तलाव, हॉकी पॅव्हेलियन, नगरपालिका प्रशासकीय इमारतीचं उर्वरित बांधकाम, इंडोर स्टेडियम, नगर परिषदेच्या 2 शाळांचं नव्यानं बांधकाम यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलाय। यातील बहुतांश कामं प्रगतीपथावर आहेत। नगर विकास विभागाकडून देण्यात आलेल्या या निधीमुळे या विकास कामांना अधिक गती मिळणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या निधीच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्याच या पाठपुराव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत असून निधी मंजूर केलाय। राज्याच्या नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या 121 कोटी रुपयांच्या निधीतून अंबरनाथ शहरातील विविध विकास कामं मार्गी लागणार आहेत।
या अंतर्गत अमरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदानात सुरू असलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी वित्त आयोगाच्या माध्यमातून 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। येत्या काही महिन्यातच या नाट्यगृहाचं काम मार्गी लागणार आहे। त्याचबरोबर अंबरनाथमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाची उभारणी आणि हॉकी पॅव्हेलियनची उभारणी करण्यात येते आहे। त्यासाठी आधी 5 कोटी रुपयांचा निधी तर आता 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। अंबरनाथ पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून शहराच्या पश्चिम भागात नेताजी मैदान विकसित करून या ठिकाणी इनडोअर स्टेडियमच्या उभारणी करण्यात येत आहे। या कामासाठी आधी 10 कोटी रुपयांचा निधी तर आता 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे मैदान विकसित करण्याचं काम तीव्र गतीनं होणार आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांसाठी एकत्रितरित्या नव्यानं इमारत बांधण्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामुळे नगरपालिका शाळांना एक नवीन रूप प्राप्त होणार आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजची पिढी स्वप्न घेऊन जगणारी आहे, तेव्हा स्वप्नांच्या परिपूर्ततेसाठी परिश्रमांच्या शृंखलेची जोड देऊन त्यानुसार स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे, असं प्रतिपादन लेखक आणि समीक्षक, यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी केले। विद्या प्रसारक मंडळाच्या K.G. जोशी कला आणि ना. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील पाणिनी सभागृहात डॉक्टर वाना बेडेकर व्याख्यानमालेतील 40वे पुष्प गुंफताना डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी आजचा विद्यार्थी आणि सामाजिक परिस्थिती यावर सहज सोप्या भाषेत भाष्य केलं। पुढे बोलताना डॉक्टर शोभणे म्हणाले, स्वकेंद्री समाज धोकादायक असतो। आजकाल भावनांचा पोत बदलला असून सर्वत्र जागतिकीकरणाचा एक प्रभाव जाणवत असल्याचं त्यांनी अनेक अनुभवांसहित सांगितलं। सर्व गोष्टी उपस्थितांसमोर कथन केल्या। गाव सोडून वयाच्या 17व्या वर्षी मुंबईत पळून आल्याची आठवण जागवताना मुंबईसारख्या मोठ्या महानगराच्या प्रेमात अनेक कलावंत मंडळी जीव टाकतात। मुंबईत पहिल्यांदाच आलो तेव्हा नाटकं लिहायचो, नाटकं करायचो देखील, पण नाटक करताना मुंबईच्या 26 दिवसात जे चटके सोसले ते अनुभव गाठीशी घेऊनच गावी परतलो। या अनुभवानं आपल्याला शहाणं केलं। तेव्हा जोपर्यंत पंखात बळ येत नाही तोपर्यंत घर सोडून जाऊ नका, असा सल्ला देखील त्याने युवा वर्गाला दिला। आजची पिढी डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन जगणारी आहे। डोळे हे केवळ समोरील दृश्य पाहण्यासाठी नाहीत, तर स्वप्न पाहण्यासाठी देखील असतात। प्रत्येकाच्या मनात काही ना काही स्वप्न असतं। त्या स्वप्नांच्या परिपूर्ततेसाठी परिश्रमांची अखंड शृंखला समजून घेऊन त्यानुसार स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करणं हे गरजेचं आहे, असं देखील डॉक्टर शोभणे यांनी नमूद केलं। यावेळी डॉक्टर विजय बेडेकर, प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। या व्याख्यानमालेसाठी विद्यार्थी तसंच अनेक ठाणेकर नागरिक उपस्थित होते। जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं।
जागतिक एड्स दिनानिमित्तानं कल्याणमध्ये अचिव्हर्स कॉलेज, KDMC, रुक्मिणीबाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण शहरात ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत 15 महाविद्यालयातील सुमारे 300हून अधिक विद्यार्थी, KDMCचे अधिकारी आणि रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य रॅलीच्या माध्यमातून एड्स बाबत जनजागृती सादर केली. VPM जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी हात आणि यंत्रानं बनवलेल्या कापडी पिशव्यांचं उत्पादन करून अभिनव उपक्रम सुरू केलाय. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या जुन्या कपड्यांपासून ह्या तयार केल्या जातात. महाविद्यालयात डॉक्टर महेश बेडेकर आणि सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी 350हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कापडी पिशवी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार आहे. तसंच VPMनं ग्रीन सोसायटीमध्ये योगदान देण्यासाठी दर महिन्याला 2 दिवस कॅम्पसमध्ये नो व्हेकल डे सुरू केलाय. यावेळी VPMचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी ग्रीन क्लब नो व्हेकल डे उपक्रमाच्या बॅनरचं उद्घाटन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील, ग्रीन क्लबचे सुदाम अहिरराव यांनी केलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती हे या स्पर्धांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमाअंतर्गत सरस्वती मंदिर ट्रस्ट विद्यासंकुलातील शाळांमध्ये प्लॅस्टिक, कागद आणि कार्डबोर्डचा कचरा वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवून ठेवला जाणार आहे. शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सहभागानं शाळेतील आणि घरातील जुन्या आणि निकामी प्लॅस्टिकच्या वस्तू एका पिशवीत, तसंच जुने कागद, रद्दी, कार्डबोर्डचे बॉक्सेस इत्यादी कचरा वेगळ्या कागदी पिशवीत दर शुक्रवारी शाळेत घेऊन येतील. हा कचरा घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी परिसर भगिनी विकास संघ मुंबई यांनी घेतली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ संस्थेच्या परिसरात झाला. संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी विभाग प्रमुख, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी आपली वसुंधरा ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त केला. या उपक्रमाच्या माध्यमातून आपला वसुंधराचे संरक्षण करण्याची जबाबदारी भावी पिढीनं घेतली असून ही आशादायक घटना आहे, असं त्यांनी प्रतिपादन केलं. सरस्वती मंदिर ट्रस्ट संस्थेच्या शून्य कचरा आणि स्वच्छ आणि हरित विद्यासंकुल परिसर या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन संस्थेच्या वतीनं सुरेंद्र दिघे यांनी केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा राम मराठे जीवन गौरव पुरस्कारानं ठाणे महानगरपालिकेनं केला गौरव. जोपर्यंत पंखात बळ येत नाही तोपर्यंत घर सोडून जाऊ नका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा सल्ला. आणि सूरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाकोणाच्या दरवाज्यावर डोकं टेकवायला जात होतात, आनंद परांजपे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघण्याची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.